सगळ्यांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळचं वातावरण असं काही आहे आमच्या गावचं आज. म्हणजे की असं लाल लाल वातावरण पडलं. सगळ्याची तोंड अशी लाल लालच दिसू राहिली. म्हणजे असं काय झालं वातावरणात हेच नाही समजू राहिलं. सगळेजण असे लाल दिसू राहिले, एकदम असा ग्लो दिसू राहिला चेहऱ्यावर. कारण का वातावरणच तसं आहे आज संध्याकाळचं. चला मग आज संध्याकाळी स्वयंपाक करावा लागते आणि आणावं लागतात गौऱ्या चुलीत भरायसाठी. कारण फुलके गौऱ्याशिवाय होणार नाही. आणि आईनं आता थापणं गौऱ्या बंद केल्या. त्यासाठी यावं लागेल आपल्याला बाहेर. कारण का घरातही नेऊन ठेवल्या आहे ना गौऱ्या, आणि एक चुंबडी बाहेरच ठेवली. जर असं पाणी आलं होतं तर आईनं गौऱ्या टाकणं थापणं बंद केलं होतं. तर मग हे अशा चुंबडीत भरून ठेवलं आणि त्याच्यावर ठेवलं झाकण, म्हणजे की ओला होऊ नये म्हणून. बाकीचे जे गौऱ्या हात कुटाराच्या घरात ठेवलं. आता पावसाळा चालू व्हायला की एवढ्या गौऱ्या पुरतात एक चुंबडी. बस एवढ्या गौऱ्याचंच काम आहे आपल्याला. बाकीच्या गौऱ्या ठेवतो जातो. आता गौऱ्या पेटवासाठी जरासं कुटारे लागणार आहे. कुटार तर जागीच आहे ना सगळ्या. ढोराचं खायला नाही, हेच घेतो चांगलं कुटार तर होऊन जाते आपल्या गौऱ्या पेटवणं. फुलके शेकायला इस्तो कशी लाल लाल दिसू राहिली मी आज वातावरणाच्या ना. आता हा जाणून खतवस पण आहे. आता रोज मी रोट शेकतो ना, तर पन्न्या आणि पुन्न्या टाकणं लावल्या चुलीत. पन्न्यान पुन्न्या टाकल्या की मग आपाशीच्या पोळ्याचा वास येते आणि हे पोळ्या टाकणं बंद कर. पण चालू चुलीत टाकायची कोणाची हिंमत नाही हो. पन्न्या पुन्न्या आज तर राखाई भरल नाही चुलीतली. राख मांग लोटून दिली फक्त. हे पा आता हे करणं मी जे बाई झाडझूड करते संध्याकाळची तिच्या इथे, म्हणजे मी राखतो असपणा. मग तू करताना तर कर मग राखाय भर. आयत्या चुलीत गौऱ्या काय भरत अशी गोष्ट आहे. मी बी लावून ठेवली मग बाजूला आता अशी राख. आणि होतात नाही फुलके चुलीत. आता फुलकेसाठी गौऱ्या भरून ठेवल्या आणि पेटून दिल्या. आणि संध्याकाळची यासाठी टाकू राहिली मी का जो गौऱ्याचा इस्त आहे ना तो मस्त राहते. म्हणजे 3-4 रोट होतात तरी इस्त राहतेच अजून. आणि सकाळी जर चूल पेटवली ना का बातच इस्तो कोईसते असा. 2 रोट होणं मुश्किल. कारण की सकाळी हवा असते लय आणि ऊन बी असते. त्यानं इस्तो जरासा बातच इसते. तर मग संध्याकाळचा जराशा गौऱ्या भरल्या तरी होऊन जाते. म्हणजे फुलक्याचं पीठ चुरायला काही एवढा टाईम नाही लागत. काय एवढी मालिश नाही करावं लागत फुलक्याच्या पिठाची. चूल पेटवायची सगळी तयारी केली मी. फक्त आता याला माचीची काडीच लावून आहे आपल्याला. तर सगळं चुलीवरच चालू आहे. तर गॅस कधी संपणार आहे. गॅस बरोबर संपते पेरण्या पाण्याच्या टायमात. आता तुम्ही म्हणसान की निरा पेरण्या पाण्याची जडीच लावली तर पेरणी पाणीच मेन आहे आमचं. त्याच्यावरच आमचं जीवन आहे. पिकलं तर खाऊ, पिकलं तर म्हणजे पिकवाच लागते. चला मग एवढी आग देतो पेटून मी चुलीत. मग नेतो तुम्हाला घरातलं वातावरण दाखवायला. नावा नाही लागत का आज बाहेर. अशी फुनगी दिली मी टाकून आता चुलीत. आणि आता चुरतो फुलक्याचं पीठ. घरातलं वातावरण असं काही आहे. आता इकडे पोते लावले खताचे
आता 15 पोते हे दरवाजा लोक गेले आणि इकडून कपाटा लोक गेले. फक्त उलचीकच जागा आहे कपाट उघड्याले आणि बंद करायले. आणि इकडे आहे आमचा गॅस, म्हणजे मला गॅस इकडे लावला पसारा. जास्त काही जागा नाही उरली, एवढीच जागा उरली. गॅसच्या पुढे जर झोपायचं असलं ना, आता वर झोपतो म्हणून बरं आहे. आणि आता खाली झोपायचं असलं की एवढ्याच जागेत तेवढ्याच जागेत स्वयंपाक करा आणि एवढ्याच जागेत झोपा पसारावरून. आणि इकडे सोनपरी ठेवली आणि इकडे काही गहू हातमाये जे मी का सकाळी गाळले, 2 दिवस झाले गाऊ राहिली. आणि इकडे कांदे बी पसरून ठेवले. म्हणजे एवढी मोठी रूम असल्यावर ना सगळं भरली हे रूम. आता शेतकऱ्याच्या घरात असंच आहे. आता चूल पेटून दिली मी बाहेर आणि गौऱ्या एकदम व्हायला ठाण नाही. जरा सगळ्यांदा दिशील तुम्हाला तेवढं मॅनेज करा, कारण संध्याकाळचा स्वयंपाक करू राहिली मी. आणि असं म्हणजे संध्याकाळचं बरोबर शूट होत नाही, कारण का लाईट एकच आहे आणि दुसरा लाईट लावा तर कनेक्शन नाही. तेवढंच मी कसे बी लावून ठेवतो, ते चार्जर घालून ते पिन. आता 2 फुलके ते टाकायचे गडबड करावं लागते, कारण का बाहेर चूल पेटून दिली म्या. आणि ते म्हणजे एवढा वायर गौऱ्या हात. आता 2 दिवस म्या मस्त चूल पेटवली संध्याकाळची, तर जराशा आंबटवाल्या गौऱ्या होत्या. आणि आजच्या अशा वायर ढान हात का इसतो नाही, जाव पेटून. म्हणून तो एक लय गोर आहे, बाहेर चूल पेटून दिली. तर इकडे जरा जास्त गडबड फुलके लाटायची शेकायची. पेटली गाव चूल? हो पेटली. हीच तो कोईजला का पायवर तेवढा? हो कोईला राखो ते आता फुलके शेकी देतो. अवा तर मग त्यात ते 2 गवऱ्यात ना गमीरात ना ते टाकून याच नांदात होते मला असं. काय घेऊन बसवतं मला. मी खाली घेऊन बसवलो. मग काल 3 फुलक्याचं एवढं पीठ झालं होतं ना, आज 2च फुलक्याचं चुरतं म्हटलं तर हे एवढं पीठ झालं. असेच 2 जाडे जुडे टाकून देतो. आता बेल नाही दिसत नाही म्हणते टायमावर. आता एवढी घाई करावं लाटायची तर तावा बी तपला पाहिजे पटकन. आता हे 2 फुलके टाकले की उद्या संध्याकाळी 2 फुलके टाकावं लागतात. एक आता आणि एक सकाळी. जराशे जाडे जुडे टाकले ना खाता येतात. कालचे लयच पतले झाले होते. आईले आवडले होते तर म्हणून, म्हणजे आईले खायचे होते म्हणून 3 टाकले होते, पण पतल्या झाल्या त्यानं आईले काही चावले नाही. ते म्हणत होती का काय रोट टाकतो माय, निरा रब्बल चाय दुखत जात अशी सकाळी म्हणते ते मध्ये. आता तुम्ही मन सांग की संध्याकाळचं चहा पाणी नाही करत तू, तर संध्याकाळचं चहा पाणी तिकडच खटल्यात होते मला. आई चहा ठेवते 3 वाजताच. आता जास्त ऊन तर पुरायला तर जरासा उशिरा ठेवते, तर मग मी तिकडेच चहा घेतो संध्याकाळचा. म्हणून चहा पाणी दाखवत नाही, नाही तर माझी चहा पाणी असते येदवा स्वयंपाकाच्या पहिले. मग 5 वाजता चहा पेलं का डायरेक्ट मग स्वयंपाकालाच लागा लागते. झंझटचं काम नाही. रिस्टोचं काय झालं काय माहित. आई तर काही लक्ष देत नाही. तिला सांगितलं होतं 2 गवऱ्या टाकून दे म्हणून, काय केलं काय माहित तिनं. आता 2 पोळ्या तर लाटून घेतल्या मी, एवढ्या शकून घेतो. आणि बाहेर व्हिडिओ शूट नाही करता येत, कारण चुलीवर एवढा अंधार पडते कालही. फक्त आता पोळ्या शेकायच्यात आणि एवढे भांडे घासून आणायच्या. झालं आपलं. आणि संध्याकाळचं जेवण मग सांगतं, संध्याकाळचं जेवण लय असते 11-12 वाजता व्हिडिओ अपलोड केल्यावर. संध्याकाळच्या जेवणाचं एवढं काही टेन्शन नाही, मस्त निवांत जेवण असते. सगळे कामं झाल्यावर, व्हिडिओ अपलोड केल्यावर. चला मग आता हे 1 पोळी तर झाली. 1 शकून आणतो मी आणि 1 आधीच ठेवतो कमी गॅस ताव्यावर. हे पोळी शकेल ना, मग ही पोळी ताव्यावरची होऊन जाते.
आता या पोळीलेच असा पलटा दे लोक ना, ही पोळी थंडी होते, थंडी झाली की लवकर चुलीत होत नाही. मग कमी गॅसवर ठेवलं का पोळी गरमची गरमच राहते, आणि किती इस्तो कमी असला ना तर लवकर पोळी होऊन जाते. आता असं बसायला लागतं इथे पलटा द्यायला तीच. दवडी तर एकदम खाली झाली.